हॅलो एव्हरीवन, हॅलो लर्नर्स, हाऊ आर यू? कसे आहात सर्व? तर आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ म्हणजे जे 9वीमधून 10वीत जे स्टुडंट गेले आहेत, ओके, जे 2024-25 म्हणजे 25ला जे एक्झाम देणार आहेत बोर्डची 10वीची, त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. ओके, तर ते आपण पाहूयात. तर आता आपल्याला या व्हिडिओमध्ये काय काय पाहायचं आहे, तर या व्हिडिओमध्ये एक अपडेटेड मराठी सिलेबस. माझं नाव आहे फरहीन शेख, मी मराठी शिकवते. ओके, मराठीचं पूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल आणि पूर्ण गद्य विभाग, पद्य विभाग. तर अपडेटेड मराठी सिलेबस इयत्ता 10वी आणि महाराष्ट्र बोर्ड. ओके, हे आपण आज पाहणार आहोत, थोडंसं डिस्कस करणार आहोत. मग बुक अँड रिसोर्स रिक्वायर्ड, कोणते पुस्तक तुम्हाला वर्षभर यूज करायचं आहे किंवा कोणतं डायजेस्ट तुम्हाला वर्षभर यूज करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. आणि बोर्डचा जो एक्झामचा पेपर आहे, पेपर पॅटर्न, तो थोडासा डिस्कस करू. मग ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे, हे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी थोडासा फरक आहे, फक्त पुस्तक वेगळं आहे आणि ग्रामरचे दोन टॉपिक त्यांचे वेगळे आहेत, ते थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत. आणि स्ट्रॅटेजी टू बी फॉलो, वर्षभर तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, कसं फॉलो करायचं आहे, ओके, ते डिस्कस करणार आहोत. आणि ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन प्रिपरेशन, हे थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण पाहूयात अपडेट मराठी सिलेबस पाहूयात. तर हा आहे आपला सेमी इंग्लिशचा सिलेबस. सेमी इंग्लिशचं पुस्तक आहे, पहा, हे कुमार भारती इयत्ता 10वी. तर कुमार भारती, त्यांना सेमी इंग्लिशवाल्यांना 20 धडे आहेत प्लस 4 स्थूल वाचन आहेत. हे जे पिंक कलरनी दाखवलेले आहेत हे स्थूल वाचन आहे, पहा. ओके, 20 धडे आणि 4 धडे आणि पद्य विभाग, गद्य विभाग मिळून हे 20 आहेत आणि स्थूल वाचन असं 24 चॅप्टर आहेत तुम्हाला. तसंच इंग्लिश मीडियमचं पुस्तक आहे अक्षर भारती, त्यांना थोडंसं कमी आहे, म्हणजे 16 धडे आहेत किंवा पोयम मिक्स धडे आणि पोयम मिक्स 16 आहेत. आणि जे स्थूल वाचन आहे ते आहे, पहा, 4, सेम तसंच. नेक्स्ट असं तुमचं पुस्तक आहे आणि असं तुमचे असे धडे आहेत. तर बुक अँड रिक्वायर्ड, आपण म्हणजे कोणते पुस्तकं तुम्हाला यूज करायचे आहेत ते आपण पाहूयात थोडंसं. एक तर टेक्स्टबुक पाहिजे तुमच्याकडे, जर नवीन असेल तर बेस्ट राहील. ओके, टेक्स्टबुक यूज करा, घ्यावी लागेल तुम्हाला. नंतर आहे डायजेस्टमध्ये नवनीत आलं, टार्गेट आणि मास्टर की, तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही घेऊ शकता, तिन्हीही बेस्ट आहेत. ओके, नवनीत अजून जास्त सोपं जाईल. मराठी ग्रामरसाठी तर नक्कीच नवनीत यूज करा, खूप बेस्ट आहे. नंतर आहे नोटबुक, तर तुम्हाला एक फुल स्केपच्या 2-1 वह्या घ्या, त्यामध्ये तुमचे धड्याखालचे जे एक्सरसाइज असतील, क्वेश्चन आन्सर सॉल्व करा. इनटेक्स्ट आन्सर काही असतील ते सॉल्व करायचं असेल ते सॉल्व करावं लागेल. आणि काही सेल्फ मेड नोट्स आहेत जे तुम्ही स्वतः नोट्स काढणार असताल, किंवा तुम्ही रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करण्यासाठी वगैरे हे तुम्हाला नोट्सबुक हे आवश्यक आहे. मग PDF ऑफ PYQ, जे पण PYQs आहेत 2019 ते 24 पर्यंतचे, ओके, ते PYQs असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. ओके, त्यातून तुम्हाला समजेल की कशा टाईपचे क्वेश्चन येतात आणि कसे प्रश्न तुम्हाला सॉल्व करावे लागतील. ओके, हे सगळे तुम्हाला ॲपवर भेटून जातील, इझी लर्निंगच्या ॲपवर हे सगळं भेटून जाईल तुम्हाला. नेक्स्ट जे टेक्स्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीज पण पाहिजे, कारण आपण काय म्हणजे वाचलं किंवा काय अभ्यास केला ते टेस्ट दिल्याशिवाय तर समजत नाही. ओके, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQs टाईपचे क्वेश्चन असतील आणि सब्जेक्टिव्ह ऑप्शनल आहे. ओके, ऑप्शनल आहे पण तरी घेतलं तर बेस्ट राहील, चांगला स्कोअर करण्यासाठी तुम्हाला. ओके, तर नंतर आहे नेक्स्ट आहे, तर पाहूयात आपण आता एक्झाम पॅटर्न. आपण पाहूयात तुमचा पॅटर्न पेपर कसा आहे. सेम 9वी सारखाच असतो पण फुल सिलेबस आहे. ओके, तर विभाग 1 जो गद्य आपण म्हणू, तर 2 गद्य म्हणजे गद्य पॅरेग्राफ येतात तुम्हाला, त्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार सूचना दिली जाते, कृती करायची, 2 मार्क आहेत. मग आकृती पूर्ण करा, ते चौकटी पूर्ण करा, त्याला 2 मार्क आहे. आणि एक सोमतचा क्वेश्चन असतो, पहा, की स्वतःच्या मनाने लिहावा लागतो तुम्हाला, ते कमीत कमी 10 ते 12 लाईनमध्ये वगैरे सोमतचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करावा लागतो. ओके, तर हे सोमत ही कसं लिहायचं आहे, सोमतमध्ये खूप मुलांना डिफिकल्ट जातं की कसं लिहायचं, किती लिहायचं का, ते सगळं मी शिकवतेच. ओके, ते डिटेलमध्ये शिकवते मी. ओके, तर कसे प्रश्न येतील आणि कसं स्वमत, इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत ते सगळं आपण घेणार आहोत. तसंच सेम मध्ये येईल, अजून एक उतारा येतो गद्य, त्यामध्ये पण उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा,
कोणते लिहा म्हणजे किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा, असं प्रश्न येऊ शकतं. सोपं असतं. आणि अगेन नंतर स्वमत. ओके, हे स्वमत आहे 3 मार्कासाठी. असं तुमचं एक 7-7 असे 14 मार्काचा गद्य विभाग असतो. नंतर आहे अपठित म्हणजे आपण अनसीन पॅसेज म्हणतो, ते आपल्या पुस्तकातला नसतो, एक बाहेरून येतो, तो तुम्हाला माहीत आहे. तर त्यामध्ये पण तसंच सेम उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा म्हणजे आकृतीबंध दिला जातो किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा असं. कधी ते लिहा, कोण ते लिहा, कोणते कसाही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर 4 मार्क आहे त्याला. ओके, नंतर विभाग 2 आहे तुमचा पद्य विभाग म्हणजे कविता. ओके, तर त्यामध्ये पण एक कविता दिली जाते, त्यामध्ये चौकटी पूर्ण करा असा प्रश्न दिला जातो, तर ते तुम्हाला सॉल्व करावे लागेल. आकृतीबंध पूर्ण करा. ओके, आकृती पूर्ण करा. नंतर आहे ओळी दिल्या जातील 2 किंवा 4, तर त्याचा अर्थ लिहायचा आहे. ओके, तुम्हाला मराठीमध्ये जास्त अभ्यास करायचा म्हणजे तर पोयम, स्वमत, ओके, रसग्रहण, काव्य सौंदर्य, ग्रामर आणि उपयोजित लेखन एवढंच मराठीमध्ये अभ्यास करायचा आहे तुम्हाला. लक्षात ठेवा, 80 मार्कचा पेपर असतो, 20 मार्क इंटरनल असतात, लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सरळ अर्थ म्हणजे जे पोयम आहेत त्या सगळ्या पोयमचा अर्थ तुम्हाला, कवी कवयित्रीचं नाव हे लक्षात असणं आवश्यक आहे, हे पाठ असणं आवश्यक आहे. मग काव्य सौंदर्य आहे, काव्य सौंदर्य पण तुम्हाला येतं 2 गुणांसाठी, काव्य सौंदर्य येतं तुम्हाला 2 गुणांसाठी. तसंच नंतर खालील मुद्द्याच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा म्हणजे 2 कविता दिल्या जातात. ओके, दोन्हीपैकी तुम्हाला एक कविता सोडवणं. एका जी कविता तुम्हाला पूर्ण येते, ज्याची तुम्हाला कवी कवयित्री माहीत आहे, कवितेतून मिळणारा संदेश माहीत असेल, कवितेच्या ओळींचा अर्थ माहीत असेल, त्यातून आवडण्याची न आवडण्याची काही हे असेल, ते सगळं तुम्हाला येणं आवश्यक आहे. अशी कविता तुम्हाला चूज करून तुम्हाला दोन्हीपैकी एक कविता सॉल्व करावी लागेल. तसंच इंग्लिश मीडियमवाल्यासाठी तसंच असेल, पण मार्क 8 सेमीला इंग्लिशला असं मार्कांचं थोडंसं इकडं तिकडं होणार. नंतर आहे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. ओके, रसग्रहण करावं लागेल तुम्हाला, ओळी दिल्या जातील तर रसग्रहण करायचं आहे. नंतर विभाग 3 आहे तो स्थूल वाचन म्हणजे तुम्हाला टोटल 4 स्थूल वाचन आहे, त्यामध्ये परीक्षेत 3 स्थूल वाचन येतात आणि 3 पैकी 2 वर तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, तर त्याला आहे 3 गुण. ओके, 6 गुणांचा हा प्रश्न असतो म्हणजे 2 स्थूल वाचन तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचे आहे. आता विभाग 4 आहे ग्रामर म्हणजे भाषा अभ्यास आपण म्हणतो किंवा ग्रामर. ओके, तर व्याकरण घटकावर आधारित कृती असते, ही असते तुम्हाला 16 मार्काची. ओके, ही कृती आहे तुम्हाला 16 मार्काची. तर त्यामध्ये सेमीसाठी आहे समास. ओके, समासमध्ये जेवढे पण तुम्हाला टॉपिक आहेत ते मी घेते. ओके, त्याचे कमीत कमी एक 50-50, 40-40 क्वेश्चन कसे येतात, कसे सॉल्व करायचे ते सगळं प्रॅक्टिस घेत असतो आपण ॲपवर. नंतर सेम इंग्लिश मीडियमसाठी आहे वाक्य प्रकार आहे तो इंग्लिश मीडियमसाठी आहे आणि सेमीसाठी समास आहे. तसंच सेमीसाठी अजून शब्दसिद्धी आहे आणि वाक्य रूपांतर हे इंग्लिश मीडियमसाठी आहे, 2-2 गुण आहे. लक्षात ठेवा, हे पण आपण घेतो. वाक्य प्रकार किंवा वाक्य रूपांतर हे होकारार्थीतून नकारार्थी कसं करायचं, विधानार्थीतून आज्ञार्थी कसं करायचं डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे. नंतर हे 3 पासून तर सगळ्यांचा सेम आहे की वाक्यप्रचार आहे. खालील कोणत्याही 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्यप्रचार दिलं जातं, तुम्हाला अर्थ सांगून उपयोग करायचा आहे किंवा फिल इन द ब्लँक्स दिलं जातं, योग्य तो तिथं कंसातून योग्य तो तुम्हाला वाक्यप्रचार टाकून तुम्हाला तो वाक्य पुन्हा लिहायचं. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला 4 गुण आहे. मग भाषिक घटकावर आधारित कृती म्हणजे होकॅबलरी आपण म्हणू. तर होकॅबलरीमध्ये तर खालील शब्दांचा समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द 1 गुण. नंतर खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहा 1 गुण. ओके, हे दिलं जातं. समानार्थी विरुद्धार्थी शब्द पण तुमच्या जनरली धड्यामधले येतात. ओके, जे पण धडे आहेत किंवा PYQs वगैरे त्यातूनच येतात, सोपं असतं ते. नंतर खालील शब्दांचे वचन बदला किंवा लिंग बदला. ओके, जे सेमी आहेत त्यांना वचन आहे, लिंग बदला आहे तो इंग्लिश मीडियमसाठी आहे. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणजे तुम्हाला एक शब्द दिला जातो, त्याला तुम्हाला मिनिंगफुल एक शब्द वर्ड तयार करावे लागतात, 2-3 असं, ते तुम्हाला 1 मार्कासाठी आहे. नंतर आहे लेखन नियम. ओके, जो शुद्ध लेखनाचे नियम आहेत ते एक 14 नियम आहेत उकाराचे, वेलांटीचे, ते आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत की पहिली वेलांटी कधी द्यावी, दुसरी वेलांटी कधी द्यावी, उकार कधी द्यावा, जोड शब्द कसा वगैरे हे सगळं आपण शिकणार आहोत डिटेलमध्ये. तर
खालील वाक्यातील चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करून लिहा असा प्रश्न येतो लेखन नियमावर, किंवा 4 असे शब्द दिले जातात, त्यातून अचूक शब्द तुम्हाला लिहावा लागतो. ओके, सेम तसंच विरामचिन्ह आहे, विरामचिन्ह दिले जातात, नावे लिहा किंवा वाक्यामध्ये योग्य तो विरामचिन्ह वापरा असं दिलं जातं. मग पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द असेल तुम्हाला त्याचं मराठीमध्ये लिहावं लागेल. हे अशी एक कृती येते 1 मार्काला. नंतर आहे उपयोजित लेखन, सगळ्यात जास्त मार्क आहेत. उपयोजित लेखन हे विभाग 5वा असतो, रायटिंग स्किल आपण म्हणू त्याला. तर यामध्ये पत्रलेखन आहे तुम्हाला. पत्रलेखनमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक आपण म्हणू, फॉर्मल इनफॉर्मल लेटर. ओके, तर तुम्ही पत्रलेखन करू शकता किंवा सारांश लेखन. सारांश लेखन हा येतो तुमचा अनसीन जो पॅसेज होता. ओके, अपठित गद्यावर तुम्हाला सारांश लेखन लिहावा लागतो, त्याच्यावर तुम्हाला स्वमतकृती नसते तर त्याच्यावर तुम्हाला सारांश लेखन लिहावा लागतो. सारांश लेखन म्हणजे 1/3. ओके, कमीत कमी 3 लाईनमध्ये तुम्हाला एक पूर्ण उतार्याचा सारांश करावा लागतो 1/3 मध्ये. ओके, ही एक कृती आहे पत्रलेखन किंवा सारांश लेखन. हे जर तुम्ही वर्षभरात एक 10 अपठित गद्य किंवा अनसीन पॅसेजची जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही सारांश लेखन ही व्यवस्थित लिहू शकता. नंतर आहे आमध्ये खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. म्हणजे जाहिरात लेखन आहे, बातमी आहे, कथा आहे, त्यातून तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत, 10 गुण आहेत. ओके, 2 कृती सोडवा कोणत्याही, त्याला 10 गुण आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये घेणार आहोत की जाहिरात कशी लिहावी, बातमी लेखन कसं, बातमीसाठी कसं म्हणजे कशी स्टार्ट करावी, बातमीचे जे 5 भाग आहेत ते सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तरी तुम्हाला वाटत असेल तर आम्ही आता 2024च्या मुलांसाठी लाईव्ह क्लास घेतले होते रायटिंग स्किलचे, ग्रामरचे. प्रत्येक टॉपिक मी 8 ते 10 दिवसात मुलांचं व्यवस्थित कव्हर केलं होतं आणि अगदी सोप्या ह्याच्यामध्ये. ओके, तर ते तुम्ही थोडंसं पाहू शकता काही डाऊट असेल तर. नंतर आहे तुमचा ई विभाग. ई आहे तो लेखन कौशल्य म्हणजे आपण निबंध लेखन म्हणतो. तर त्यामध्ये तुम्हाला प्रसंग आहे, आत्मकथन आहे, वैचारिक आहे. तर यापैकी तुम्हाला एक फक्त सॉल्व करायचा आहे. ओके, तर तुम्ही कोणतंही तुम्हाला जे सोपं जातं ते तुम्ही करणार. ओके, आता नेक्स्ट हे झालं तुमचा बोर्डचा पेपर पॅटर्न. अशा टाईपचे तुमचा पेपर पॅटर्न असतो. ओके, नेक्स्ट आहे आता आपली एक बॅच लॉन्च झालेली आहे पहा, आरंभ 3.0. आधीची बॅच होती आरंभ 2.0. तर ही आता लॉन्च केलेली आहे सरांनी. आणि ही बॅच सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमसाठी आहे. जे सेमी इंग्लिश आहे त्यांना जो इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र जे पण आहे ते मराठीत शिकवलं जातं आणि ते मी शिकवणार आहे. आणि आता आमच्या बॅचचे जे रिझल्ट आहेत, ओके, तर ते मध्ये 100% सुद्धा मुलांना मार्क पडलेले आहेत. एक 5-6 मुलं आहेत ज्यांना 100% मार्क आहेत. हे 95 आहेत, 90 आहेत आणि इथं 90 ते 80+ मध्ये तर भरपूर मुलं आहेत. ओके, तर व्यवस्थित सक्सेसफुल अशी बॅच झालेली आहे. आता ही आमची टीम आहे, टीचर्स आहेत, हे सगळे निलिमा रॉय आहेत, ह्या मॅम आहेत. तर त्या सोशल स्टडी इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी शिकवतात. हिंदीसाठी कोमल दीक्षित मॅम आहेत जे त्यांचं कंपोजिट हिंदी वगैरे आहे त्यांच्यासाठी. मग फरहीन शेख म्हणजे मी स्वतः सोशल स्टडी हे इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र मराठीत शिकवते आणि प्लस मराठी शिकवते, गद्य विभाग, पद्य विभाग, तुमचं ग्रामर आणि रायटिंग स्किल. ओके, तर योगेश सर आहेत मॅथ घेतात, चंद्रशेखर सर इंग्लिश घेतात आणि आपले शुभम सर आहेत ते सायन्स आणि मॅथ घेतात. आणि ज्यांचं संस्कृत आहे त्यांच्यासाठी शैलेश घोडके सर पण आहेत. ओके, ते ज्यांचं हिंदी नसून संस्कृत ज्यांनी विषय घेतला आहे त्यांच्यासाठी शैलेश सर हे संस्कृत शिकवतात. ओके, आता बॅच घेण्यासाठी म्हणजे बॅच ज्यांना घ्यायचं आहे, ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, खूप म्हणजे प्रश्न असतात की खरंच ऑनलाईन क्लास होत असतील का. ओके, ऑनलाईन क्लासमध्ये काय, मग ऑनलाईन क्लासचे बेनिफिट आपण थोडेसे पाहू. तर लाईव्ह क्लास होतात. ओके, 1 and each every टॉपिक म्हणजे कोणताही असेल, तुमचा मॅथ असेल, इंग्लिश असेल, एक टॉपिक एक पॉईंट कव्हर केला जातो. ओके, लाईव्ह क्लास होतात आणि सगळे टॉपिक तुमचे कव्हर केले जातात. अजून तुमचे काही डाऊट असेल ते पण. तर कंप्लीट सिलेबस, पूर्ण सिलेबस होतो तुमचा. ओके, दिवाळीच्या आधी पूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट होतो आणि नंतर ही तुमचं पूर्ण रिव्हिजन होते दिवाळीनंतर आणि रिपीट अजून शिकवलं जातं. ओके, तर हे ॲक्सेस ऑन मोबाईल, PC आणि टॅबलेट व हे तुम्ही जॉईन करू शकता, बोथ अँड्रॉइड आणि iOS. ओके, तर रेकॉर्डिंग ऑफ ईच अँड एव्हरी क्लास, जे पण आपले क्लास होतात सगळ्यांचे रेकॉर्डिंग तुमच्या ॲपमध्ये असतात. समजा तुम्ही जर ॲप घेतलं किंवा हे ऑनलाईन बॅच घेतली तर
सगळे रेकॉर्डिंग, एखाद्या वेळेस एखादा मुलगा हजर नसेल किंवा तो कुठे गेला असेल, ओके, तर तो रेकॉर्डिंग आज जे झालेलं आहे ते रेकॉर्डिंग तुम्ही पाहू शकता. ओके, चॅप्टर वाईज लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन होतं. म्हणजे एखादा चॅप्टर झालेला आहे, ग्रामर असेल, कोणताही असेल, एखादा चॅप्टर झाला आहे आणि काही डाऊट असेल तर त्याचा लगेच आपण डाऊट क्लिअरिंग सेशन घेत असतो. ओके, तर लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम, जेव्हा तुमची बोर्डाची एक्झाम होते फेब्रुवारी एंड मार्चमध्ये, तर तुमची यूट्यूबवर लाईव्ह रिव्हिजन होते. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आता यावेळेस 2024मध्ये 100 प्लस आपले लाईव्ह क्लास झालेले आहेत 10वी 2024च्या मुलांसाठी. ते तुम्ही थोडंसं पाहून घ्या सगळ्या विषयाचे. ओके, तर तुम्हाला डाऊट थोडंसं राहणार नाही की खरंच बाबा शिकवतात की कसं शिकवतात. हे थोडंसं लाईव्ह रिव्हिजन जे झालेली आहे आता 2024च्या मुलांसाठी ते तुम्ही पाहू शकता. मग पर्सनल मेंटॉरशिप भेटते तुम्हाला शुभम सरांकडून. तसंच जर एखाद्या विषयाचं असेल, मराठीचं असेल, मॅथचं असेल, तर तुम्हाला पर्सनली त्या टीचरचा नंबर दिला जातो. तुम्ही त्या टीचरला एनी टाईम कधीही कॉल करून तुमचे डाऊट विचारू शकता. आणि टेक्स्ट सिरीज जो आहे, टेस्ट सिरीज जो आता आपण अभ्यास केलो आहे, तर त्याच्यावर टेस्ट सिरीज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काही असेल, म्हणजे MCQs वगैरे टाईपचे, आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे मोठे क्वेश्चन आन्सर आपण म्हणू. तर ते कॉम्बो म्हणजे चॅप्टर समजा 2-3 चॅप्टरवर होईल सब्जेक्टिव्ह टेस्ट. ओके, आणि ॲज पर बोर्ड पॅटर्न, जसा तुमचा बोर्डचा पेपर पॅटर्न आहे सेम तशीच तुमची टेस्ट सब्जेक्टिव्ह होते आणि ते तुम्हाला चेकही करून मिळते. ओके, आम्ही जेव्हा टेस्ट घेतो, भरपूर टेस्ट अशा झालेल्या आहेत, जेव्हा टेस्ट घेतो ते टेस्ट मुलांनी आम्हाला PDF केलेले आहेत आणि त्या PDF नंतर आम्ही चेक करून मुलांना दिलेले आहेत. ओके, तर अशी होते. जर ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ही टॉपिक वाईज असते आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट असते ते एक 2-3 टॉपिक मिळून बोर्ड पॅटर्ननुसार ही सब्जेक्टिव्ह टेस्ट घेतो. तर हे आहे. नंतर तुम्ही जर बॅच घेतली, आरंभ बॅच जर तुम्ही बाय केली, ओके, तर तुम्हाला ती भेटेल एक 7,050मध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन कोर्स आहे, प्लस हे MCQs आहेत, सायन्स, मॅथ आणि सोशल स्टडीचे पूर्ण MCQs भेटतील. टाईम मॅनेजमेंट आहे, टाईम मॅनेजमेंट तर आवश्यक आहे. आणि नंतर आहे ग्रामर, ओके, जो बेसिक ग्रामर आहे 9वी 10वीसाठी, हा तुम्हाला पूर्ण यामध्ये भेटणार आहे 7,050मध्ये. ओके, आणि ज्यांना फक्त हे बाकी काही नको आहे, फक्त ही बॅच जॉईन करायची आहे, तर त्यांच्यासाठी ही 6,000 रुपये आहे. प्लस तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज वगैरे भेटू शकेल. ओके, पण फाउंडेशन वगैरे भेटणार नाही. तर बेस्ट राहील की तुम्ही कॉम्बोसाठी ॲडमिशन घ्या. ओके, तर हे सगळं आहे. तर म्हणजे टोटल हे सगळं तुम्हाला 18,500मध्ये होतं, पण तुम्हाला हे 7,500मध्ये आहे फॉर एव्हरीथिंग फॉर फुल इयर. म्हणजे हे सगळं तुम्हाला पूर्ण वर्षासाठी भेटणार आहे. ओके, पूर्ण वर्षासाठी जोपर्यंत तुम्ही पेपर देऊन येतात तोपर्यंत तुम्हाला हे म्हणजे पूर्ण वर्षासाठी आहे. आता फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन विचारतात की जनरली की ही बॅच कोणी जॉईन करावी. तर ही बॅच जे 10वीचे मुलं आहेत त्यांनी जॉईन करावी आणि ज्यांना 90+ पाहिजे. ओके, ज्यांना 90%च्या पुढं मार्क पाहिजेत, खरंच त्यांनी ही बॅच जॉईन करा. खूप हेल्पफुल राहणार आहे आणि हेल्पफुल आहे. तर हे सगळं आपण घेणार आहोत यूट्यूबवर. जे ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे, स्वमत, काव्यसंग्रह असेल, रसग्रहण असेल, गद्य पद्य विभाग जो पण घेणार आहे ते आपण ॲपवर घेणार आहोत. ओके, तर ज्यांनी हे कोर्स बाय केलेला आहे, समजा आरंभ 3.0, त्यांच्यासाठी असणार आहे हे. तर हे ॲपवर आहे सगळे क्लास. ओके, आणि हे वेब व्हर्जन आहे आपल्या. नंतर यामध्ये तुम्हाला एक टीचर्सला तुम्ही बोलू शकता डायरेक्ट. रेज हँड म्हणून ऑप्शन आहे, तर हँड रेज करून तुम्ही टीचरशी डायरेक्ट बोलू शकता. आणि काही डाऊट असेल तर चॅटबॉक्समध्येही तुम्ही टाईप करू शकता. शिकवता एखादा तुम्हाला एखादा अर्थ समजला नाही शब्दाचा, तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता की मॅम ये बताइए या रिपीट करिए. ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला दिसेल. नेक्स्ट आहे हाउ टू एनरोल. इसको कैसे एनरोल करना है, तो हे सिंपल आहे. हे QR कोड आहे, त्याच्यावर हे करा. आणि सगळ्यात सोपं म्हणजे 8527529111 या नंबरवर कॉल करून तुम्ही डिटेल विचारू शकता. ओके, नेक्स्ट आता तुम्ही जर ॲप ओपन केलं तर ॲपवर पण तुम्हाला हे सगळं येईल की कसं हे तुम्हाला घ्यायची आहे बॅच. तर फुल नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर, अमाऊंट वगैरे हे सगळं फिलअप करून, किंवा तुम्ही फोन नंबर सरांचा आहे तर फोनवर बोलू शकता. आणि अजून एक प्रश्न पडतो की हे एवढे पैसे आम्ही देणार, तर हे मंथली आहे की इयरली आहेत. तर हे तुम्हाला फुल इयरची फी आहे. आणि फॉर ऑल सब्जेक्ट एवढ्या पैशामध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट कुणी शिकवत नाही. ओके, तर फुल म्हणजे ही द मेन्शन बॅच फीज इज फुल इयर फॉर ऑल सब्जेक्ट. सगळ्या सब्जेक्टसाठी ही फी आहे आणि पूर्ण वर्षासाठीची आहे. तर तुम्ही
या नंबरवर सरांना कॉल करून विचारू शकता. ओके, अजून काही डाऊट असेल तर क्लिअरली तुम्ही बोलू शकता. नंतर आहे स्ट्रॅटेजी टू बी फॉलो. आता आपल्याला 10वीमध्ये आहे तर आपण कसं फॉलो करायचं, कसा अभ्यास करायचा ते थोडंसं सांगते मी. तर फॉलो द फ्लो ऑफ टीचर, म्हणजे एक असे टीचर तुम्ही चूज करा की म्हणजे ते तुम्हाला खरंच व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे शिकवत आहेत. ओके, आणि फॉलो द फ्लो ऑफ द टीचर म्हणजे काय, तर आपण आता शिकवत आहे, समजा आता मी तुम्हाला एखादा चॅप्टर शिकवला असेल, कशाचाही असेल, मराठी असेल, हिस्ट्री असेल, तर तो चॅप्टर आज संपलेला आहे तर तो तुमचाही लगेच एक होयला पाहिजे. ओके, जो हमने आज पढ़ाया है वो आपका भी होना जरूरी है. ऐसा सभी सब्जेक्ट का. आता आपले डेली 2 लाईव्ह क्लास होणार, तर 2 सब्जेक्टचा जर एक चॅप्टर संपला असेल तर तुम्ही ते एक चॅप्टर तुम्ही आरामात करू शकता. हे का करायचं आहे, टीचरसोबतच का तुम्हाला म्हणजे जसं अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला परत लोड येणार नाही. कारण आता तुम्ही 10वी बोर्ड एक्झाम आहे. ओके, 9वीमध्ये हाफ सिलेबस होता, टेंशन नव्हता. आता 10वी फुल सिलेबस. ओके, फुल सिलेबस है तो आपको फिर कैसे करना है, जैसे टीचर का आज टॉपिक खत्म हुआ तो आपका भी पढ़ना स्टार्ट होकर उसी दिन आपका भी वो मतलब होना चाहिए. ओके, इस हिसाब से मग अंडरस्टँड म्हणजे समजून घ्यायचं आहे. जो पण चॅप्टर तुमचं झालेला आहे आज शिकून तो लगेचच तुम्ही वाचा, समजून घ्या, रीड करा. जो भी लर्न करने जैसा है लर्न करो. ओके, लर्न करायचं असेल तर लर्न करा, जशी तुमची पद्धत असेल. कुणी लिहून लर्न करतं, कुणी कसं, म्हणजे वेगवेगळं असतं सगळ्यांची. घेऊ टेस्ट, म्हणजे तुम्ही समजलं आहे चॅप्टर, रीड केला आहे, पाठ केला आहे, तर तुम्ही टेस्ट दिली तरच तुम्हाला समजणार की आपल्याला काय समजलं आहे. ओके, त्याशिवाय समजणार नाही. आता तुमच्या शाळेतही टेस्ट होतात. ओके, युनिट टेस्ट वगैरे होतात. ओके, तर तसंच सेम जे आपण समजलं आहे, जे वाचलं आहे, जे लर्न केलेलं आहे ते आपण जेव्हा टेस्ट देऊ तेव्हाच आपल्याला समजेल की आपल्याला खरंच समजलं आहे की नाही. आणि नंतर रिव्हिजन म्हणजे रिवाइज करत राहायचं आहे पूर्ण वर्षभर. ओके, नंतर आहे लेक्चर्स. तर एक लेक्चर्स व्यवस्थित अटेंड करा सगळे. जर म्हणजे तुम्ही ऑनलाईन घेत असताल घ्या, नाही तर नाही, पण शाळेत असेल किंवा कुठं करत असताल तर एक सिरियसली तुम्ही अटेंड करा लेक्चर्स. नंतर त्याच्या खालचे जे एक्सरसाइज असतात ते सॉल्व करायचे आहेत सगळ्यांनी इन टेस्ट. ओके, जे पण पुस्तकातलं आहे ते, आणि प्लस PYQ ॲनालिसिस. ओके, जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. आणि नंतर प्रॅक्टिस पण तुम्हाला अशी करायची आहे की ती परफेक्ट असली पाहिजे. ओके, परफेक्ट आपको प्रैक्टिस करना ज़रूरी है. बस प्रैक्टिस करो लेकिन परफेक्ट होना उसमें ज़रूरी है. ओके, नेक्स्ट, आता ऑनलाइन वर्सेस ऑफलाइन. तो देखो, सेल्फ स्टडी कोई बच्चा कहता है कि सेल्फ स्टडी से हो जाएगा क्या, सेल्फ स्टडी से भी होता है लेकिन सीरियसली करना पड़ता है. ओके, और कुछ डाउट है तो फिर वो उसका थोड़ा सा आपको मतलब मुझे कौन बताएगा क्या, ये ऐसे सवाल होते हैं. तो आप सेल्फ स्टडी प्लस ऑनलाइन करते हो तो हम तो आपके साथ है. ओके, पूर्ण वर्षभर तुम्ही पेपरला जाऊन येईपर्यंत आम्ही सोबत आहेत. ओके, प्लस कुणाला ट्युशन घ्यायची असेल नो प्रॉब्लेम, तर सेल्फ स्टडी पण करू शकता, पण थोडंसं सिरियस होऊन तुम्हाला करायची आहे. ओके, तर अशी एक आपली स्ट्रॅटेजी असेल समजा, आणि अशा प्रकारे मी मराठी शिकवते. आणि जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही आता 2024मध्ये जे लाईव्ह क्लास घेतलेले आहेत मी मराठीचे, ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे, परत जे स्वमत, रसग्रहण, काव्य सौंदर्य कसं लिहायचं ते सगळं एक शिकवलेलं आहे. ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या तर तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि मग तुम्ही ॲडमिशन घेताल. ओके, तर थँक्यू सो मच.